नमस्कार, मी किशोर अमन महाराष्ट्र मंडळाचं प्रतिनिधित्व करतो आहे। आज महाराष्ट्र मंडळाकडून इथे आलो आहे NRI1च्या आमंत्रणानुसार। महाराष्ट्र मंडळ हे महाराष्ट्र मंडळ सिंगापूर महाराष्ट्रातल्या मराठी स्पीकिंग म्हणा किंवा महाराष्ट्रीयन इंडियन डायस्पोराला करणारी ही एक ROS रजिस्टर 30 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे। इथे आपण वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक आपण याला प्रमोट करतो। महाराष्ट्र मंडळाचे 14 वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत। या 14 वेगवेगळ्या उपक्रमात नाट्य असेल, संगीत असेल, मराठी शाळा आहे, आपली ढोल ताशा पथक आहे, आपला नृत्य रिलेटेड आहे, आपले वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर कार्यक्रम चालू असतात। साधारणतः सिंगापूरमधील 8 ते 10 हजार मराठी भाषिकांना महाराष्ट्र मंडळ म्हणजे त्यांचं स्वतःचं घर आहे। जेव्हा तुम्ही देशाबाहेर जाता तेव्हा तुमच्या संस्कृतीची जी नाळ असते ती नाळ कुठेतरी तुम्हाला, आणि आपण म्हणतो ना ती एक कल्चरल आयडेंटिटी जी असते ती जर रिवॉज झाली तर मग तुमचा एक स्वतःचा आयडेंटिटी क्रायसिस सुरू होऊ शकतो यातून। तर हे सगळं करताना बाहेर जी मंडळी जातात त्यांना याचं महत्त्व माहिती की आपली संस्कृती, आपली भाषा, आपल्या भाषेपासून आपल्याला दूर जाऊन चालणार नाही, आपल्या मुलांनाही ती भाषा आली पाहिजे। त्याच्यासाठी मग महाराष्ट्र मंडळ जगभर असेल, वेगवेगळ्या संस्था असतील इतर भाषिकांच्या, या सगळ्या संस्था ह्या सगळ्या प्रॉब्लेमला ॲड्रेस करायचा प्रयत्न करत आहे। आणि महाराष्ट्र मंडळसुद्धा आत्ता इतक्यात सांगितलं 14 वेगवेगळ्या उपक्रमातून, आणि फक्त 14 वेगळे उपक्रमच नाही तर इथल्या बाकीच्या स्थानिक ज्या संस्था आहेत, ज्या सामाजिक कार्य करतात, सांस्कृतिक, त्यांच्याशी पण खूप जवळून काम करतात। याचं चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच आपण चिंगे परेडमध्ये पार्टिसिपेट केलं। चिंगे परेड म्हणजे सिंगापूरची इज अ कल्चरल आयडेंटिटी असं म्हणता येईल। तर ह्या कल्चरल परेडमध्ये महाराष्ट्र मंडळाला बेस्ट ऑडियन्स एंगेजमेंटचा अवॉर्ड मिळाला। दिस इज द बिग अवॉर्ड ॲक्च्युली, आणि हा अवॉर्ड महाराष्ट्र मंडळाला मिळाला। आत्ता काल परवाच त्याचा तो अवॉर्ड जाहीर झाला आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र मंडळ ह्या सगळ्यात फक्त आपलेच कार्यक्रम न करता इथलं स्थानिक कल्चर, इथल्या सांस्कृतिक गोष्टी, इथल्या स्थानिक सामाजिक भावना ह्या सगळ्यांची जपणूक करत महाराष्ट्र मंडळ प्रगती करत आहे। माझ्या मते भारतामध्ये सध्या जे पोटेन्शियल आहे, नॉट ओन्ली द रिअल इस्टेट, मग ते अगदी आपली तरुण असतील किंवा आपलं IT असेल, आणि त्यातल्या त्यात रिअल इस्टेट तर टॉपला आहे। त्याच्यामुळे जर माझ्या मते आपण जर एक इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी म्हणून बघत असेल तर माझ्या मते भारतासारखं इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी म्हणून भारताला यात प्राधान्य द्यावंच लागेल। वी कॅनॉट, आणि ज्या पद्धतीने आपण फक्त देशात नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण ज्या पद्धतीने आपण स्वतःचं आता सध्या एक अस्तित्व तयार करतो आहे, आणि आपलं या सगळ्यासाठी आपलं जी यंग जनरेशन आहे, दॅट यंग जनरेशन इज रिअली डायनॅमिक। त्याच्यामुळे वी हॅव अ ब्राईट फ्युचर फॉर दॅट वन। त्याच्यामुळे माझ्या मते प्रॉपर्टी, रिअल इस्टेट विल बी द व्हेरी गुड ऑप्शन फॉर द इन्व्हेस्टमेंट। खरं तर खूप चांगला प्रश्न आहे, आणि माझ्या मते ह्या प्रश्नाला फक्त ह्या सगळ्या रिअल इस्टेटला फक्त इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी न बघता स्वतःचं एक तिथे घर असणं, आणि पुढल्या जनरेशनसाठी पण ते हा एक स्टॉप असणं, मग कुणी अगदी बाहेर कायमस्वरूपी असेल किंवा तात्पुरत्या स्वरूपात जरी असेल, त्यावेळी डेफिनेटली आपल्या सगळ्यांच्या बाबतीत, किमान भारतीयांच्या काय सगळ्यांच्याच बाबतीत घर तसं म्हणजे इम्पॉर्टंट माइलस्टोन असतो आपल्या आयुष्यातला। आणि ह्या माइलस्टोनच्या बाबतीत जेव्हा तुम्ही स्वतःचं घर घेता त्यावेळेस त्या भावनिक अटॅचमेंट असते त्याच्यात, आणि माझ्या मते नक्कीच दिस इज कनेक्टिंग टू युअर रूट, कारण तुमचे इकडे असतात, तुमच्या पालक तिकडे असतात, त्या पालकांच्या बाबतीत तुमचा एक वाटतं अरे तिकडे आहेत कुणीतरी, त्यांच्यासाठी पण दिस इज द नेक्स्ट स्टेप, त्यांच्यासाठी पण अपग्रेड असेल हा। तर अशा सगळ्या भावनेतून नक्कीच तो एक तुमच्या आपली जी रूटला जी आपण म्हणतो आपली जी कनेक्ट आहे त्या कनेक्ट एस्टॅब्लिश करायला नक्कीच माझ्या मते तसा अँगल नक्कीच आहे त्याला। गुड।
फक्त NRI-1 नाही, NRI-1 आणि अजून बऱ्याच ज्या संस्था इथे सध्या प्रॉपर्टी एक्झिबिशन ऑलमोस्ट आठवड्याला इथे सध्या प्रॉपर्टी एक्झिबिशन होत आहेत आणि खरोखर चांगली गोष्ट ही आहे अगदी दोघांसाठी, इथल्या इथली जी स्थानिक मंडळी आहे, महाराष्ट्रीयन असेल किंवा आपली जी भारतीय मंडळी असेल, त्यांना परत तिकडे जाऊन प्रॉपर्टी बघण्यापेक्षा इथे तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक इन्फॉर्मेशन सगळी अवेलेबल होते आणि ही परत तिकडे जाऊन तुम्ही जेव्हा व्हॅलिडेट करता ह्या सगळ्या प्रॉपर्टी घेण्यामध्ये तुम्हाला जी मदत होणार आहे, माझ्या मते ह्या एक्झिबिशनमधून खूप चांगली मदत लोकांना होते असं एकंदरीत दिसतं आहे. लोकांना सगळ्या अपॉर्च्युनिटी माहिती होत आहेत, वेगवेगळे नवीन एरिया कोणते डेव्हलप होत आहेत ते समजतं आहे, त्याच्यातून त्यांना कुठे घर घ्यायचं, कसं घर घ्यायचं याचा पर्स्पेक्टिव्ह मिळायला चांगली मदत होते माझ्या मते. तेव्हा तुमच्या सगळ्या प्रॉपर्टी शोला नक्कीच शुभेच्छा आहे. आणि तुम्ही म्हणाला तसा की यस, महाराष्ट्र मंडळ पहिल्यापासून आपल्याला जाहिरातीच्या स्वरूपात वगैरे अशा स्वरूपात मदत करतायच नक्की, आणि हा सपोर्ट आणि शुभेच्छा तुम्हाला नक्कीच असते. येस, वी वेलकम दॅम. मॅसेज हा असेल की जेव्हा तुम्ही इथे दूर एखाद्या प्रॉपर्टीबद्दल जेव्हा म्हणजे जे NRI-1 किंवा इतर ज्या संस्था आहेत या मेडिएटर म्हणून जेव्हा काम करतात का, ह्या दुवा होतात की तुमची जी ग्राहक आहेत, जी प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स आहेत त्यांच्यात आणि डेव्हलपर्समध्ये, तेव्हा तुम्ही त्यात दुवा असता. तेव्हा ह्या दुव्याचं काम, दो इट इज नॉट द युअर ऑब्लिक की त्यांनी घ्यायला पाहिजे, नाही घ्यायला पाहिजे किंवा घेतल्यानंतर, पण हा विश्वास तुम्ही जर ग्राहकांना देऊ शकाल की आमच्या थ्रू आलेले सगळे डेव्हलपर्स किंवा ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या ऑथराईज आहेत, ह्या चांगल्या आहेत, त्याचा एक ड्यू डिलिजन्स तुमच्याकडे पण असेल आणि तो कस्टमरचा फीडबॅक पण तुमच्याकडे उपलब्ध असेल. फक्त जसं आत्ता तुम्ही कम्युनिटीचा फीडबॅक घेत आहेत की कम्युनिटीला कसं वाटतं आहे, नक्कीच चांगला उपक्रम आहे. असाच तुमच्या इथून झालेले जे ग्राहक आहेत त्यांचा पण काय फीडबॅक आहे याबाबत, हा इथल्या उद्याच्या प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमरला त्यांचा व्ह्यू समजल्यावर त्यांना मदत होईल की अरे नक्की काय चाललं आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही मेडिएटर म्हणून तुमची महत्त्वाची भूमिका असेल की अरे आय एम नॉट हायडिंग द समथिंग, एक ट्रान्सपरन्सी असेल या सगळ्यांमध्ये, आणि ते ॲश्युरन्स तुम्हाला देता आलं पाहिजे इथल्या भारतीयांना की येस, वॉट एव्हर हे प्रॉपर्टी एक्झिबिशन चालू आहेत, हे फक्त प्रॉपर्टी फुटफॉल नाही आहे, तर जस्ट येऊन हे नाही आहे, तर ह्या खरोखर चांगला इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे, हा ॲश्युरन्स तुम्ही द्यावा असं मला वाटतं. रेरामुळे खरोखर खूप आमूलाग्र बदल झालेत आपल्याकडे असं मला तरी दिसतंय, माझं वैयक्तिक मत. पण त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे रेरामुळे बरीच ट्रान्सपरन्सी जरी आली तरी बऱ्याच ऑपरेशनल गोष्टी असतात की ज्या बऱ्याच विश्वासावर चालतात. प्लीज डू विजिट ऑल द शो. इट्स ऑन 27th and 28th April. Do visit. Thank you.